नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. नुकताच केंद्र सरकारचा 2025चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये नोकरदारांना, उद्योजकांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. यामध्ये नोकरदार वर्ग आणि उद्योजक खुश आहेत असं दिसतं. नोकरदार वर्गांना 12 लाखापर्यंत उत्पन्न हे टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांचा टॅक्स वाचणार असल्याचं आपल्याला या अर्थसंकल्पावरून दिसून येतं. उद्योजकांनाही भरपूर अशी तरतूद विविध योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मात्र केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी हा नाराज असल्याचं आपल्याला दिसतं. कारण शेतकऱ्यांसाठी ज्या काही छोट्या मोठ्या योजना केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या आहेत, त्यासाठी भरीव अशी तरतूद केलेली नाही. कडधान्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचं काही कोटीचं पॅकेज जिल्हा पातळीवर देणार असल्याचं या अर्थसंकल्पात असले तरी ती भरीव तरतूद नसल्याने या तुटपुंजा तरतुदीमधून शेतकऱ्यांचं काय भलं होणार असं एक समोर येतं. आणि यामुळे शेतकरी या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर नाराज आहे. शेतकऱ्यांच्या हमीभावाबाबतही केंद्र सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यासाठीची कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. पंजाबचे शेतकरी आजही दिल्लीमध्ये हजारो लाखोच्या संख्येने आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा विरोध करत आहे. सर्वत्रच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यावा अशी मागणी देशभरात होत असतानाच या अर्थसंकल्पामध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी भरीव अशी तरतूद केलेली नाही. केवळ शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे कर्जबाजारी झालेला हा शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणावर आत्महत्याकडे वळण्याची शक्यता आहे. कारण नापिकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे आणि उत्पादन घेण्यासाठी जे खते बियाणे लागत आहेत त्याची किंमत ही GST मुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जवळपास खताच्या किमतीही गेल्या 10 वर्षामध्ये 4 पट वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या तुलनेमध्ये शेतकऱ्याचं उत्पादन वाढलेलं नाही. त्याला मिळणारा जो भाव आहे तो उलट कमी झालेला आहे. कापसाला मिळणारा भाव कमी झालेला आहे. सोयाबीनचा भाव कमी झाला, तुरीचा भाव कमी झाला. त्यामुळे शेतकरी हा एका दृष्टचक्रामध्ये आपल्याला अडकलेला दिसतो आणि उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेला आहे. शेतकऱ्याच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज वाढत चाललेले आहे. लाखो रुपयासाठी, 1 लाखासाठी, 2 लाखासाठी, 3 लाखासाठी शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे. राज्यामध्ये गेल्या दीड ते 2 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या. यामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र तेही राज्यातील कारभाऱ्यांनी पूर्ण केलेले नाही. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी हा दररोज आत्महत्या करतोय. काही लाखासाठी ही आत्महत्या होत असून या शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी जबाबदार कोण असा एक सवाल उपस्थित होतो. दुसरीकडे आता केंद्राच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद नसल्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य पातळीवर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला जाईल का याकडे
राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. कारण निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसने राज्य पातळीवर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ एक असं आश्वासन दिलं होतं. त्याच तत्वावर आता महायुती सरकार हे सत्तेत आलेलं आहे. त्यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला येत्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्य पातळीवर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देता येईल का याचा विचार करावा, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अन्यथा शेतकरी हा कर्जबाजारीमध्ये अडकलेला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दिवसेंदिवस घटत असताना केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे अनेक शेतकरी हे आपल्या शेतातील पीक फेकून देत आहेत, दूध फेकून देत आहेत. या अशा आक्रमक भूमिकेमुळे तरी सरकार आपल्याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन कोणतीही ठोस अशी भूमिका घेण्यास तयार नाही. दरम्यान येणाऱ्या अर्थसंकल्पात येत्या काही दिवसात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यामध्ये तरी केंद्राने जरी दिलासा शेतकऱ्यांना दिलेला नसला तरी राज्यातील अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी एक मागणी शेतकऱ्यातून होत आहे. आता राज्याच्या अर्थसंकल्पाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कशा संदर्भात मदत हवी आहे, कोणती अर्थसंकल्पात तरतूद व्हावी शेतकऱ्यांसाठी आणि कर्जमाफी संदर्भातही शासनाने निर्णय घ्यावा का, या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. थांबतो.